नमस्कार मंडळी, वॉइस ऑफ वेणुग्रामच्या अनफिल्टर सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। कधी कधी एक धागा पण आयुष्य बदलतो। आज आपण भेटणार आहोत एका अशा महिलेला ज्यांच्या हाताखालील धाग्यांनी हजारो चेहऱ्यावर हसू आणला। चला तर भेटूया आशाताई पत्रावळी यांना। आशाताई नमस्कार। नमस्कार। अनफिल्टर विथ वॉइस ऑफ वेणुग्राम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास, धाग्यातून विणलेली एक प्रेरणादायी कहाणी। धागा साधा असतो पण भावना मात्र मोठ्या असतात। त्या धाग्यामध्ये प्रेम, संघर्ष आणि स्वप्न विणले जातात। बेळगावच्या एका छोट्याशा खोलीतून सुरू झालेला प्रवास आज विक्रमांच्या पायऱ्या चढतो आहे। 3,500हून अधिक डिझाईन्स, हजारो विद्यार्थी आणि एकच नाव, आशा पत्रावळी। ना कोर्स ना डिग्री, पण हातात होती कला आणि मनात होती जिद्द। या मुलाखतीत जाणून घ्या कशी एका सामान्य स्त्रीने असामान्य इतिहास घडवलाय। आशाताई नमस्कार। नमस्कार। सर्वात आधी तुम्हाला नारी शक्ती हे पुरस्कार भेटलेला आहे। हो, ते आपण मला तुम्ही सांगा की हे नारी शक्ती पुरस्कार तुम्हाला कशामुळे भेटलेला आहे? त्यांनी मला फोन करून विचारले की तुमचं काम आहे ते सगळं पाठवा। मग मी सगळे माझे जे काम आहे त्यांना पाठवले। त्यांना एवढं आवडले की निटिंग मध्ये तुम्ही एवढं करू शकतात हे त्यांना माहीतच पडलं नाही की निटिंग मध्ये सुद्धा त्यांना नुसतं माहित होतं की स्वेटरच करतात। मग मी टॉईज करते, सगळे प्रकार करते ना त्याच्यामध्ये। मग त्यांना एवढं आवडली की मग 1475 मध्ये मला सिलेक्ट केली त्यांनी। पूर्ण बेळगावमध्ये तुम्हाला एकट्यानेच भेटलेला आहे? हा, भेटलेला आहे पुरस्कार तो। आपल्या विणकामाची सुरुवात कशी झाली? मला शिक्षणाची आवड नव्हती, नाही अजिबातच नव्हती। मग आईनं मला सांगितलं की विणकाम करायला सुरुवात कर। तिनंच सुरुवात केली मला शिकवायला। म्हणजे पहिल्यांदा कसं सुया नव्हत्या, सायकलचे फॉक्स वरून ते फॉक्स असायचे त्याच्यावरनं ती निटिंग केली होती पूर्वी। म्हणजे यापूर्वी तुमची आई पण हे आई बनवत होती। म्हणजे स्वेटर बनवत नव्हती, ते परकरचे डिझाईन्स बनवत होती। पूर्वी कसं परकरला डिझाईन्स असायचे खालच्या साईडला, मग ते त्याच्यावरनं ते मला ह्याच्यावर शिकवली, सुयावरती। आणि पहिला कसं विकत मिळत नव्हते बाहेर, रस्त्यावर सायकलवर फुल विकायचे। मग ते बघून मला आनंद झाला। म्हटलं काहीतरी वेगळं आहे, आपण काहीतरी करूया म्हणून। मग म्हटलं ते मी शिकते म्हटलं। मग कसं झालं, मग आम्ही जेव्हा बिल्डिंग मध्ये राहत होतो तेव्हा सगळ्या बायका बसून करत होत्या। मग त्यांच्यावर करता करता मी नवळीच आयडियाज घेत गेले। मग सगळ्यांनी मला पुस्तकं आणून दिले, त्याच्यावरनं अभ्यास करून मग मी असं पुढे येत गेले ते। आणि खूप लोकांनी ह्या म्हणजे विणकामात मला पुस्तकाची फार मदत केली। पूर्वी पुस्तकं पण मिळत नव्हती, आयडियाज येत गेल्या मग मला। तुम्ही हे पुस्तक बघून तुम्ही पुढे, कारण इंग्लिश मला जास्ती जमत नव्हतं। खरं देवाच्या कृपेने मला ते डिझाईन्स फोटो बघून मला यायला लागले। म्हणजे मला शिकायची पण गरज नव्हती, मी कुणाकडे शिकायलाही गेले नाही। स्वतःची विद्या ही सगळी माझी आईने थोडी दिली होती, म्हणजे विणकाम कसं करायचं ते। पूर्वी कसं तेवढं पुस्तकं नव्हती, काय नव्हती। मी जेव्हा 15 वर्षाची असताना तेवढी एवढी पुस्तकच नव्हती ना जास्ती। मग ते तसं म्हणजे ती जसं जेवढं तिला येत होतं तसं, आणि तिनं मारत सुद्धा होती मला चुकलं तरी, त्याच्यावरनं मग ते भीतीनं मी शिकत गेले। म्हणजे एवढी इच्छा निर्माण झाली की, आणि हे माझे जे डिझाईन्स आहेत पहिल्यापासून कुणाला येत नव्हते। म्हणजे त्याच्यात ते आणि कसं पहिल्यापासून विक्री होत गेली। पहिल्यापासून तुम्ही केल्या स्टार्ट, विक्री सुरू झाली। मग ते आनंद मला करायचं हे झालं, आवड निर्माण झाली। म्हणजे मी 15 वर्षाची असल्यापासून मला पैसे मिळत होते।
म्हणजे आपला एक आवडीला आपण बिझनेस ही करू शकतो. बिझनेस हे ही करू प्रेरणादायी शकतो. वस्तू म्हणजे सगळं आपल्या ह्याला आजच्या पिढीनं हे ऍक्च्युली जाण्याची गरज आहे. की काही लोक असतात की आपण आता हे इंटरेस्ट आहे म्हणून त्यांनी फक्त इंटरेस्टवर सोडून टाकतात. मग तुमच्या जे बद्दल आता तुमचा इंटरव्ह्यू ते कोणी आजच्या पिढीवर बघत असेल, मग त्यांना एक मोटिवेशनल असणार आहे की आपल्या इंटरेस्ट थ्रू आम्ही एक बिझनेस पण सुरू करू शकतो. हो, सुरू करताय. आणि कसं आहे म्हणते, तुम्ही दाखवायला पाहिजे आपल्याकडं दुसऱ्यांना. ते दडवून ठेवून उपयोग नाही. हा, ते म्हणा लागले. नाही नाही, अजिबात दडवून ठेवून उपयोग नाही. ते दाखवावं, म्हणजे हे कसं केले, कसं विक्री करायची, आपण कसं लोकांना माहित व्हायला पाहिजे. कारण माझे डिझाईन्स तुम्ही कुठेही अख्खं बघा, कुणाकडेच नसतात असे डिझाईन्स आहेत माझे. लोक बघायला नुसतात, किती जण येतात दिवसातनं माझ्याकडे नुसतं बघत असायला, बघा अगं नवीन डिझाईन्स आहेत काय, ते दाखव आम्हाला. तर अशा ताई, आजपर्यंत तुम्ही किती युनिक डिझाईन्स क्रिएट 25,000च्या वर तरी झाले. 25,000च्या वर. आणि टॉयचे जर 10,000च्या वरती असतील. 10,000. कारण मी, तुम्ही कुणालाही माझ्या फ्रेंड सर्कलला विचारा, मी एक डिझाईन सेकंड टाइम करत सेकंड रिपीट होत नाही. रिपीट होतच नाही. प्रत्येक वेळेला नवीन असते माझ्या हातात, प्रत्येक वेळेला. कारण ते मी नुसतं स्टडी करतच असते. म्हणजे गॉड गिफ्ट आहे तुम्हाला. मला गॉड गिफ्ट आहे. मी सरस्वतीची रोज पूजा करतेच, खरं ते गॉड गिफ्टच आहे मला. आणि ते कसं आहे माहित आहे का, मी करत असताना सुद्धा ते मला हे कर हे कर असं म्हणजे ते इन्स्ट्रक्शन दिलं जातं. हा, दिलं जाते, देवाकडनंच दिलं जाते मला ते. आणि एवढं का नाही, आता ते केलं मी, तर हे दुसऱ्या दिवशी विक्री होती माझी. माझ्याकडे शिल्लकच राहत नाही तो पीस. म्हणजे माझ्या मैत्रिणी सुद्धा म्हणतात, अगं आम्हाला दाखवायला ठेवणारच नाही. अशा ते हे जे आता तुम्ही टॉईस जे बनवलेला हा बनवता, पुढे बनवणार, त्याची विक्री तुम्ही कशी करता? फेसबुकला घातल्यावर येतात कस्टमर. ओके, ऑनलाईन सोशल मीडिया थ्रू. सोशल मीडिया. आणि माझं युट्यूब स्टार्ट झाले आता. मी जे डिझाईन्स करते ते युट्यूबला घालते सगळे डिझाईन्स. हा, कारण माझे स्टुडंट येतात, त्यांचे पण सगळे असतात त्याच्यावर. आणि ते कस्टमर आपणच येतात, हे आम्हाला स्वेटर्स दे, अशा टॉईज दे. हे आता तू नुसतं मी एक 10 केले ह्याच्यावर युट्यूबला घातले तर 10च्या 10 जातात. म्हणजे कसं, आता गिफ्ट, आता पद्धत काय निघाले, वाढदिवसाला गिफ्ट द्यायची, रिटर्न गिफ्ट. ते माझ्याकडनं पहिल्यांदा सांगता, अशा मला रिटर्न गिफ्ट तयार करायचे द्यायचे आहेत, तू असं असं तयार करून दे. मग मी लगेच तयार करते, 10-20 पीस तयार करते, देऊन टाकते. म्हणून माझ्याकडे शिल्लक राहत नाहीत पीसेस दाखवायला. फक्त तुम्ही युट्यूबवर बघू शकता माझे जे डिझाईन्स आहेत ते. अशा ताई, आता जे म्हणजे तुम्ही जे आता नेटवर वगैरे करता, ते तुम्ही तुमचे प्रोडक्ट भारतातही नाही, ते परदेशात पण जातात असं मी ऐकलेलं आहे. मग ते त्याचे तुम्ही कसं कॉन्टॅक्ट करता? कॉन्टॅक्ट करू, मी फेसबुकला घातले की नाही, त्यांचा आपोआप येते. 6 महिने परदेशातून पण येतात. आणि तिकडनं स्वेटरची पण ऑर्डर येतात आम्हाला. त्यांनी डिझाईन्स पाठवतात, ह्याप्रमाणे कर, मग त्याप्रमाणे आम्ही करतो. त्यांनी डिझाईन्स पाठवतात. मला कसं आहे, नुसतं फोटो बघून येतात सगळे. ओके, नुसतं त्यांनी हे फोटो पाठवतात, हे तयार करून ठेवू. त्यांनी कसं सुट्टीला येणारच असतात 2-3 महिने. सुट्टीला आले की हे माल तयार करून ते 20-25 प्रकार आम्ही करून ठेवतो. तुम्हाला असं फोटो दाखवलं की फोटो त्यातनं करतो. आणि त्याचं गरज नाहीये मला, असं म्हणजे एक्सप्लेनेशनची गरजच नाही. आणि मी पीस कसं आहे, मला ते आपोआप तयारच होत आहे मनात. आता करत असताना का नाही, ह्याच्यात काहीतरी युनिक करूया, वेगळा प्रकार. वयाच्या 15व्या वर्षापासून तुम्ही हे स्टार्ट केलं. मी आता 62ची आहे. खूप एक्सपिरियन्सड आहात. अशा ताई, आतापर्यंत तुम्हाला किती अवॉर्ड्स भेटलेले आहेत? मला तर बेळगावातले तर भरपूर मिळालेत. बेळगाव सांगू शकत नाही तेवढे अवॉर्ड आहेत. आणि मेन म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड 4 मिळालेत. 4 मिळाले. हा, इनक्रेडिबलनी भरपूर दिलेत. आणि विश्वविक्रम केले, 551 रशियन पॅटर्न्स, परवा जॅपनीज पॅटर्न्स 166 केलेत. आता पुढे अजून 3 आहेत माझे. असे मी करतच जाते, अवॉर्ड्स मिळतच जातात. आणि दरवर्षी कसं आहे, दर 2-3 महिन्याला मी एक काहीतरी युनिक करत असते. ते पेपरमध्ये न्यूज आले की लोक म्हणजे अवॉर्ड देतात असते. बेळगावातले तर आता सर्रास द्यायला लागले सगळे. कोल्हापुरात झाले, गोवा अकॅडमीने दिलेत. गोवा अकॅडमीने तर बोलवून घेऊन दिले मला पुरस्कार. परत शिक्षण पुरस्कार तिथंच मिळाला गोव्याला. 3 पुरस्कार गोव्याला मिळाले मला. आता सध्या बेळगावमध्ये म्हणजे तुमच्या ऐवजी असं कोणी नाही जे करतात ऍक्च्युली, वेगवेगळे असं कोणी नाही. एक प्रेरणादायीचा आहात तुम्ही सगळ्यांसाठी. अशा ताई, रशियन आणि जॅपनीज टेक्निक्स वापरण्याचा अनुभव तुम्हाला कसा आला?
रशियनचं काय जसं त्यावेळेला कसं होतं, बंद होतं सगळं, करोनाचा स्टार्ट होता. त्यावेळेला मी काय बसून तरी घराच्या बाहेर पण पडता येत नव्हतं. मग त्यावेळेला मी सुचला असंच की रशियन पॅटर्न करूया आपण. मग त्यावेळेला कसं झालं, मला डिझाईन मिळत गेली रशियन पॅटर्नचे मी अभ्यास केल्यावर. मग 551चे मी कसं रोज एक करू शकते, रोज एक करते. जर टाइम मिळाला तर 2 दिवसात एक तरी स्वेटर्स करते लहान मुलांचे सगळे. मग त्याप्रमाणे ते रशियन पॅटर्न्स पहिला मी 551 पीसेस केले रशियन पॅटर्नचे. त्याचा मला विश्वविक्रम मिळाले, 2 विश्वविक्रम. आणि जापनीज कसं झालं, मी असंच काहीतरी शोधत बसले होते, काहीतरी नवीन काहीतरी करूया म्हणून. तोपर्यंत पाळण्यातले भावल्या दिसल्या मला. पूर्वी कसं आपल्याकडे तसं कसं प्लॅस्टिकचे लावतात ना, मग आता तिकडे कसं फॅशन आहे जपानला, की मुलं असं खेळतात 3 महिन्याचे, पाय तेन मारतात ना, त्यावेळेला त्यांनी ह्याच्या भावल्या लावल्या, त्या लोकरीच्या मी बघितल्या होत्या. मग मी माझ्या मनात काय आलं, आपण पण करूया. आणि ते केले, लावले, ते पण झालं. आणि परत बाटलीचे कव्हर असतात, मी काय म्हटले बाटलीचे रिंग करून त्याला डिझाईन तयार केले. म्हणजे मुलं जेव्हा लहान, मुलं म्हणजे दूध पित नाहीत हल्ली, तर त्यांना ते डिझाईन्स बघितले की त्यांना इंटरेस्ट येतो. मग त्याच्यानंतर मी 1-2 अभ्यास करताना मला ब्लँकेट मिळाले, त्याच्यावर डिझाईन्स केले. आपल्याकडे साधे असतात, मग मी काय कसं त्याच्यावर टेडी बेअर केले, वेगळे केले. म्हणजे विणकामामध्ये सगळे टेडी बेअर्स घेऊन ते त्याला जॉईंट करून ब्लँकेट केले. जवळजवळ किती 100भर ब्लँकेट असतील आता माझ्याकडे त्याचे तयार सगळे. आणि ती पण विक्री होतेच इथं. आणि तेच जापनीज अभ्यास केला मी त्याचाच, कारण हे जवळजवळ इकडे नाहीच आहे. आणि परत त्याच्यात मी शॉल केली, बेबी शॉल. बेबी म्हणजे स्कार्फ लहान मुलांचे. कसं आहे, इथं आपले साधे स्कार्फ असतात, नॉर्मली आपण वापरतो तसं. आता ते आम्ही डिझायनर केले ते, म्हणजे म्हणजे मुलांना घालताना इंटरेस्ट यावा, काहीतरी नवीन आहे. आणि एवढं ते बघून का नाही मुलं त्याच्यात असं खेळत बसतात. इतकं मजा वाटते की नाही, म्हणजे बरं वाटलं मला पण ते केल्यावर. आणि तेच कसं झालं, ते लोक बघितले आणि तेच ऑस्ट्रेलियाला सगळा माल माझा एकत्र माल घेऊन ऑस्ट्रेलियाला गेला. म्हणजे ऑलमोस्ट सोशल मीडिया थ्रूच तुम्हाला विदेशाचं सगळे ऑर्डर मिळतात. सगळं मला मीडिया पण हेल्प करते भरपूर. अशा ताई, आम्ही ऐकलंय की तुम्ही शिकवता पण, तुमच्याकडे स्टुडंट पण आहे. मग कुठून स्टुडंट्स येतात आणि काय काय तुम्ही त्यांना शिकवतात? आपले बेळगावातले तर भरपूर आहेत, आणि मुंबई बाहेरचे, पुण्या बाहेरचे पण असतात सगळे. जवळजवळ लोणावळ्याचे पण आहेत, कोल्हापूरचे. तर परवा कोल्हापूरला बोलून मीटिंग घेतली लोकांनी, तुमचे आमच्याकडे डिझाईन्स नाहीत, आम्हाला शिकवा. मग मी काय करायला लागले, त्यांना एक वही तयार करून कोर्सचं सगळं लिहून देते. ज्यांना येते त्यांना, तसंच मी देत नाही. त्यांना पहिला विचारते, तुम्हाला येत असलं तर मी लिहून देणार. मग त्यांना सगळं जवळजवळ 30-40 पॅटर्न्स मी लिहून देते स्वतः, म्हणजे झेरॉक्स मारत नाही. बेसिक येत आहेत त्यांनी कंटिन्यू करू शकतात. आणि जर त्यांना पुढचं शिकायचं असलं तर पुढचं पण देते मी. आता ती सुरुवात केली, म्हणजे पुस्तकाऐवजी ते बरं पडते. लिहून दिलेले व्यवस्थित होते. तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला तर फोन करतात मला, इथं प्रॉब्लेम आला की मग त्यांना ते शब्द. आणि कोणीही तसं म्हणजे कोणीही विचारून देत, कोणालाही सगळ्यांना सांगते. म्हणजे असं एक माझ्यासाठीच मी दडवून ठेवत नाही. विद्या हे जेवढं आपण वाटतो तेवढं वाढते म्हणतात, ते खरं आहे. ते सगळ्यांना मी देते असं. आता बायकांना पण म्हणजे सगळ्या मैत्रिणींना शिकवते की नाही, असं नाही म्हणजे तुम्ही हे करा, ऑर्डर देते माझ्या जवळची असलेली. मी एकटीच ऑर्डर करत नाही. म्हणजे इकॉनॉमिकली तुमचं हे त्यांना पण मदत होते मदत होते. आणि जे विणलेले स्वेटर्स असतात ते पण विक्रीला ठेवतात सगळे माझ्याजवळच, मी विक्री करून देते. त्याच्यातला एकही पैसा मी घेत नाही, तसं त्यांना देते. स्टुडंटना तुम्ही विचारू शकताय. अशा ते तुम्ही म्हणाला वयाच्या 15 वर्षापासून तुम्ही हे सुरुवात केली आणि अजूनही तुम्ही कंटिन्यू करायला लागला ते. आणि माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, की फॅमिली आणि हे काम तुम्ही दोन्ही मॅनेज कसं करता? मी सगळ्यांचं सांभाळूनच केले हे सगळं बिझनेस. आणि फॅमिलीचं तुम्हाला सपोर्ट कसं मिळालं? नाही, सपोर्ट होता, सगळ्यांचा सपोर्ट होता. माझ्या मुलीचा पण अजून सपोर्ट आहे, नातींचा सपोर्ट आहे. आणि कसं पूर्वी पण मला खूप कष्टात मी काढले. रात्री 2-2 वाजता अभ्यास करून मेस चालवत होते. मेस चालवत होता? हो, माझ्या मिस्टरांचं हॉटेल पण होतं, ते पण चालवून, मेस चालवून, क्लासेस करून, परत त्यावेळेला अवॉर्ड पण मिळवत होते. हे सगळं करून मग मी सगळं इथपर्यंत आले आता. तेही हे सगळं ह्याच्या व्यतिरिक्त संसार म्हणून जे असते तेही सांभाळून घेऊन जाय मोठी गोष्ट आहे.
कारण आजकालच्या पिढीला कॉमन म्हणजे आम्ही जसं आम्हाला आहे, एक काम करायला गेलो की आपण दुसरं काम करत नाही. मला आता आठवते की एक एकदा मी त्यावेळेला कसं केले असतील. आम्हाला हे ऍक्च्युली असं. मोटिवेशन आहे की तुम्ही हे सगळं मॅनेज कसं करता. मी पहिला आल्याला तुम्हाला तेच क्वेश्चन विचार, एवढं सगळं तुम्ही कसं करता कसं? नाही, मी म्हंटल की नाही, देवाची कृपा खूप आहे आणि पण विद्या हल्लीच्या भरपूर. पिढीला कसं आहे, एक गोष्टी करायला गेलो तर दुसरी गोष्टी होत नाही, नाही. हे उद्याला टाकतो. नाही, मी कसं सकाळी उठले की मी पहिला स्वयंपाक, नाश्ता, आणि माझ्याकडे बाई नाही, मी स्वतः करते सगळं. स्वतः सगळं करून 10 वाजता 10:30ला म्हणजे माझं काम आवरते. 11ला माझा क्लास सुरू होते, 2 पर्यंत बायका असतात. परत 2 तास थोडं स्टडी करतच झोपते, परत 5ला क्लास सुरू होते माझा. ते 8-9 पर्यंत बायका असतात, कंटिन्यू असते. परत त्यात कस्टमर असतात, ऑर्डर द्यायला बायका असतात. मग आता तुमच्याकडे क्लासेस जे घेतात ते लहान मुलापासून म्हणजे आता एजेड पासून वयस्कर पण येतात की पर्टिक्युलर एज ग्रुप मध्ये येतात असं क्लासेस घ्या? नाही, जवळजवळ किती मुलं पण येतात हल्ली. नाही, मुलं पण करायला लागले, खरं मी घेत नाहीये. कारण कसं होते, नको वाटते ते. आणि मुली येतात माझ्याकडे, म्हणजे 5वीच्या मुली आहेत क्लास. कारण काही इंटरेस्ट कुणाला सांगून येत नाही. नाही, ते मुलांपासून मुलांचे मध्ये विचारत होते मला, खरं ते बरं दिसत नाही. ऍक्च्युली 2-3 मुलं असलं तर शिकवायला काय हरकत वाटत नाही. एकच मुलगा ते नसलं की बरं वाटतं. खरं मला खूप जण विचारले होते तसं, मीच परवानगी हे केली नाही तसं. नाहीतर शिकवायला माझी काय तयारी आहे. कारण हल्ली आता मुलं, कारण फॉरेन मध्ये मी जेव्हा स्टडी करते तेव्हा मुलं तिथं काम मिळालं नाही तर हेच बिझनेस. खरं खूप जणांचं आता ऐकले पण मी. तेच हे एक छंद म्हणून. आणि काही मुलं पण येतात आम्हाला शिकव म्हणून, तर तुम्ही क्लासेस घेता तुम्हाला. आणि कसं आहे माहितीये का, माझ्याकडे एवढे व्हरायटीज आहेत की कुठलं नाहीच म्हणू शकत नाही. कुठलेही तुम्ही स्वेटर्स मध्ये कुठलेही विचारा, म्हणजे काहीही, म्हणजे टॉईज सकट तर येतातच मला. खूप म्हणजे प्रकार येतात, हिशोबच मी करू शकत नाही त्याचा. अशा ताई, आता ते तुम्ही टॉईज बनवता आणि स्वेटर्स बनवता, ह्याचं प्रदर्शन तुम्ही कुठं कुठं केलं? बेळगावात जास्त झाले, कोल्हापूरला झाले, आणि गोव्याला जास्त झाले माझं. गोव्याला ऍक्च्युली कला अकॅडमी वाले बोलवून घेत होते मला. ऍक्च्युली त्यांनी खूप सुंदर माझं सोय केली होती त्यांनी तिथं. आणि जवळजवळ महिनाभर तिथं जात होते मी, सगळं सोय करून तिथे विक्री. आणि त्यांनी एकही पैसा माझ्याकडनं घेत नव्हते. माझं काम बघून, आणि त्याच वेळेला मला लिम्का अवॉर्ड मिळाला. आणि त्यांचं लिम्कावाले तिथं आले होते आणि माझं काम बघितले त्यांनी. कारण त्यांनी एक हॉल खूप सुंदर आहे कला अकॅडमीचा, त्यांनी तिथं मी सगळं मांडले होते. जवळजवळ 352 मी काहीतरी लेडीज टॉप्स केले ते. त्याच्यात त्यांनी ते बघितले आणि त्यावेळेला मला तो अवॉर्ड मिळाला. त्यांना ते एवढं आवडलं की निटिंग मध्ये मी कुठेही हे बघितलं नव्हतं, ते त्यांनी लोकांनी म्हटले. ते निटिंग मध्ये तुम्ही टॉप्स तयार केले? टॉप्स, लेडीज टॉप्स केले होते. त्याच्यावर मी पुस्तकही लिहिली. माझी ऑलरेडी 6 पुस्तकं झालेली आहेत विणकामावरची, आता येणारी पण आहेत. आता तुम्ही म्हटला की आता तुम्ही पुस्तकं पण लिहिलेली आहेत. आता येणारा पुस्तक कोणतं आहे? ते रशियनवरची आणि रशियन डिझाईन्स वर येणार. रशियन डिझाईन. कारण पहिल्याची जी केली होती तेव्हा ती फॅशन नव्हती, नंतरची फॅशन आहे. पहिला केलेली हे सगळे साधे स्वेटर्स होते पूर्वीचे, 5-5 भागाचे होते ते. आता कसं एकदा सुरू केले की एंडच होत. म्हणजे सोप्या पद्धतीने मी बायकांना केले, कारण सोपी पद्धत वापरली मी सगळी. कारण आता हल्ली कसं बायकांना वेळ नसतोय, घरातलं काम, ऑफिसचं काम. आणि माझ्याकडे कसं ऑफिसच्या बायका पण आहेत शिकायला, प्रोफेसर्स आहेत. म्हणजे असं सगळे घरात बसून बिझनेस करणारे त्या पण आहेत. त्यांना पण मी शिकून हे सगळं म्हणजे बिझनेस बसून दिले. त्यासाठी मला स्टडी करायला लागते, सोप्या पद्धतीत बायकांना कसं टाइम वाचून. मग त्यासाठी मी आता त्याचं पण रेकॉर्ड करायला, आता 80 स्वेटर झालेले आहेत माझे. 80 झाले. म्हणजे साईडनं ते स्वेटर्स तयार होतात आणि तुम्ही बसला तर 1-2 दिवसात तयार होते. म्हणजे 5 भाग करायला एका भागातच तयार होते सगळं. अशा ताई, ह्या तुमच्या कामाने अजूनपर्यंत समाजावर कसा परिणाम पडला? मस्त परिणाम होते. अगदी सगळी फोन करून, अगं ते थंडीचे दिवस आले की सुरू होते, अशा पत्रावळी आठवते सगळ्यांना. आणि सगळी फोन करतात, अगं अशा तुझे स्वेटर बघितले, आम्हाला सांग की कसं केले असते. मग मी सांगते सगळ्यांना माहिती सगळं. आणि येतात पण. आणि नुसतं तरी निदान कसं आहे माहिती, तुम्हाला करायचं नसलं तरी आवड, तू कसं काय केलेस ते बघून तरी जातात, विचारतात. हे मला खूप आवडते. लोकांचे रिस्पॉन्स खूप रिस्पॉन्स छान मिळतो. आणि जेव्हा तुमची पब्लिसिटी होते, तुम्ही जे करता त्याचं, जे व्हिडिओ ते काढता त्याचीच पण पब्लिसिटी खूप लोकांच्याकडनं छान होते. आणि आता व्हिडिओ थ्रू पण तुम्हाला खूप छान रिस्पॉन्स छान मिळते मला. हे एक मला फायदा आहे.
आणि अशा ते अनेक विचारायचं होतं. माझं पर्सनल क्वेश्चन आहे, आजच्या युवा पिढीला तुम्ही तुमच्या हे विणकामाबद्दल असं नका, म्हणजे ते कसं ते पुढे घेऊन जाऊ शकतात त्याच्याबद्दल काय सांगणार आहात? आता कष्ट करायचे लोकांच्या ह्याच्यात नाही आहे. पूर्वी कसे लोक कष्ट करायचे पेशन्सने करायचे, आता तसं नाहीये. अय्यो हे आता दिवसभर विणत बसायचं असं म्हणतात. हो ते आहे, पेशन्स नाही येतात हल्ली. खरं पेशन्स केलं पैसे मिळतात. तुम्ही पेशन्स मिळतात, हा ते लोकांना अजून माहित नाहीये. तुम्ही कष्ट करा, चांगले चांगले डिझाईन्स तयार करा. ओके. आणि टॉईज चांगले चांगले करा, हातोहात जातात बसल्या बसल्या. फक्त तुम्ही काम. आणि कसं आहे माहिती, हे धुतलं आता टॉईज कसं धुता येते. ओके. धुवून तुम्ही 15 मिनिटं वाळत घालून परत विक्री ठेवलं तर किती सुंदर होते. तुम्ही खेळायला दिले, लहान मुलांना तर अतिशय सुंदर आहे ते. तुम्ही तोंडात घातलं तरी ते धुवून देऊ शकताय, सेफ असते ते लोकांना अजून माहिती नाही. हल्ली प्लास्टिकचे आपण टितर देतो, काही देतो, आणि आता तुम्ही प्लास्टिक वापरून नका म्हटला तरी लोक हे देतात. आता मी किती जणांना सांगते तुम्ही हे शिका, अजिबात तयार होत नाहीत. फोन करतात, येतो म्हणतात, किती दिवस लागतात. त्यांनी तिथंच विचारतात, अरे तुम्ही येऊन इथं बघा कसे डिझाईन्स असतात. ते नुसतं फोनवर उपयोग नाही होत त्याचा. सगळं प्रत्यक्ष तुम्ही येऊन प्रत्यक्ष भेटायला पाहिजे. प्रत्यक्ष लोक काय करतात, बायका काय करतात, काय बघायला पाहिजे ना. त्यांनी अजिबात बघत नाहीत. फोनवर विचारून ही माहिती उपयोग होत नाही. अगदी खरं आहे. प्रत्यक्षात जे आपण बघतो ते फोन वेगळा पलीकडचं असतं. माझं नाव ज्योतिका इजारे. तुम्ही आशाताईकडे कधीपासून तुम्ही विणकाम शिकता आणि त्यांच्यासोबत कसं तुम्हाला हा इंटरेस्ट कसा की तुम्ही पण विणकाम केलं पाहिजे? आशा वहिनींच्याकडे मी गेली 30 वर्षापासून येते. माझं लग्न झाल्यानंतर मी अशीच इथून सोमवारपेठमधून निघालेले, तेव्हा मला बोर्ड दिसला की लोकरीचे विणकामाचे क्लासेस घेतात वगैरे म्हणून. मग मी चौकशी केली आणि मला आधीपासून येत होतं, कारण शाळेत विणकाम वगैरे शिकवत होते, त्यामुळं मला येत होतं. मग मी त्यांच्याकडे क्लास जॉईन केला आणि गेली 30 वर्ष मी आशा वहिनींच्याकडे येते. मग ह्याच्यातून तुम्ही स्वतःसाठी बिझनेसही जनरेट करताय की फक्त शिकून? नाही, शिकून जे काय स्वेटर्स केलेले असतात ते आशा वहिनींच्याकडेच असतात. त्याच विक्री करून देतात आणि छान मिळतो पैसा. हे इंटरेस्ट जे आता तुम्हाला झाला आता विणकाम आहे, हा आधीच्या काळात तुम्ही म्हटलं की सगळे विणकाम खूप करायचे, मध्ये तो गॅप पडला, विणकाम कमी झालं प्लास्टिकच्या आयटम मध्ये. परत हे शिकणं किंवा ट्रेंड नवीन आता जे चालू आहे त्याच्यासोबत करणं की विणकाम शिकणं, हे तुम्हाला कसं वाटलं? ह्याच्यात तुम्ही कसं डिसाईड केलं? नाही, मी प्लास्टिक पेक्षा नॅचरल नोकरीच्या ह्यालाच मी प्राधान्य देईन, कारण ते कितीही झालं तरी सेफ आहे. प्लस टॉईज हे आहेत ते वॉशेबल आहेत, तुम्ही रियूज करू शकता. प्लास्टिक एखादा तुकडा जरी बाळाच्या तोंडात किंवा काहीही हे झालं तर किती धोकादायक आहे ते. तर ह्याच्यापेक्षा मी विणकामाला प्राधान्य देईन. आशाताईबद्दल एक तुम्हाला बोलायचं असेल त्यांच्याबद्दल तर तुम्हाला थोडक्यात, तसं त्यांना डिस्क्राईब करता येत नाही तरी जर तुम्हाला त्यांच्याबद्दल त्यांना कौतुक करायचं असेल तर तुम्ही कसं? आशा वहिनींच्या बद्दल बोलायचं गेलं तर मी काय सांगू, म्हणजे मी गेली 30 वर्ष बघतीये त्यांना, अगदी जवळची आहे मी त्यांच्या. सगळं जे काय त्यांचं आत बाहेर आहे ते सगळं मला सांगतात, अगदी सगळं एक आणि एक. आणि मी बघितलाय त्यांचा प्रवास. त्यांच्या घरी मेस असताना क्लास चालू असायचे, त्याच वेळेला आत जाऊन त्या 200-200 चपात्या करून आत परत आम्हाला विणकामाचं शिकायला बाहेर यायच्या. त्या इतकं हार्डवर्क केलंय त्यांनी आणि ते हार्डवर्कच आता त्यांना एवढं सगळं अवॉर्ड्स आणि हे सगळं मिळालंय. हे त्यांचं अतिशय हार्डवर्क आहे. आणि ऍज अ पर्सन विचारला तर हे जेम आहे, म्हणजे हिरा आहेत ह्या. मी ह्याच्या पुढे काहीच सांगू शकत नाही. मनानं खूप छान. कधीही फोन करा, कधीही विचारा, आशा वहिनी मी तर अडकलीये इथं काय करू, कधीही त्यांची 24 तास आपल्यासाठी दार ओपन असतात. मी आता नाहीये, मी आता शिकवत नाही, काही कधीही असं उत्तर येणार नाही त्यांच्याकडनं. मॅडम आपलं नाव? मी कल्याणी काळे. तुम्ही कधीपासून आशाताईंकडे? मी 15 वर्ष झाली मी मॅडमकडे येते
आणि मी ॲक्च्युली माहेर माझं पुण्याचं आहे आणि पुण्यात सम्राट म्हणून एक दुकान आहे. तर तिथे मॅडमची पुस्तकं मिळतात. तर माझी मोठी बहीण आहे, तर तिने मॅडमचं पुस्तक घेतलं होतं आणि तिला स्वतःला आवड आहे, तर ती मला असं म्हणली होती, की "तुला ये, मी टाके शिकवते." आणि मी आहे लेफ्टी. ॲक्च्युली लोकं राइट हँडनी विणतात, मी लेफ्ट हँडनी विणते. त्यामुळे बहिणीने मला टाके घालायला शिकवलं आणि ते मॅडमची पुस्तकं वापरून स्वेटर करायला लागली. पण मला तेव्हा असा इंटरेस्ट एवढा येत नव्हता, कारण मला लेफ्ट हँड असल्यामुळे थोडं डिफिकल्ट जायचं. तर मी म्हटलं, "जा गं बाई, मी काही शिकणार नाही." असं म्हणून मग मी माझं स्पोर्ट्सकडे कल जास्त हे झाला. शाळेत असताना मी कबड्डी प्लेयर होते आणि नंतर मग लग्न झाल्यावर मी हुबळीला आले आणि मिस्टरांच्या जॉबसाठी म्हणून आम्ही बेळगावला आलो आणि मी आरपीडी क्रॉसला राहायची. मग असं वॉकिंग करताना एकदा मॅडमचं जुनं घर होतं, तेव्हा तिथे पाटी लावली होती, की स्वेटर शिकवले जातील. मग मला डोक्यात आलं, की आपण थोडं शिकलोय तर बघूयात मॅडम शिकवतात का? आणि नंतर मी थोडे दिवसासाठी म्हणून मी गावाला गेले आणि परत आले तर मॅडमच्या इथे घराचं कन्स्ट्रक्शन चालू होतं. मग आता मॅडमना शोधायचं कसं? तर मॅडमच्या पुस्तकावर त्यांचा नंबर आहे. तर तिथे मी फोन केला, तर मॅडम म्हणल्या, "ठीक आहे, तू ये, बघते मी." आणि हुबळीला असताना मला एका दोघांनी, "तू लेफ्ट हँडी आहेस, आम्ही तुला शिकवणार नाही," हे सांगितलं. मग मॅडमशी मी बोलले. मॅडम म्हणल्या, "ठीक आहे, तू विणून दाखव मला." मग त्यांनी बघितलं, "ठीक आहे, तुला शिकवते, ये." मग असं होऊन मॅडमची आणि माझी ओळख जास्त झाली. पहिल्या दिवशी ज्या मॅडम म्हणजे स्वभावाने किंवा बोलण्यात कशा होत्या, आता एवढी वर्ष झाली काही फरक नाहीये. त्या तेवढ्याच प्रेमाने आणि तेवढ्याच ह्यानी शिकवतात. आणि मॅडम 8 वर्षाच्या मुलापासनं किंवा मुलीपासनं किंवा 12 वर्षाच्या मुलीपासनं 80 वर्षाच्या आजीपर्यंत सुद्धा त्या तेवढ्याच इंटरेस्टनी त्या लोकांना शिकवतात. कोणावर चिडत नाहीत. आता 12 वर्षाची मुलगी कंटाळते, की काय ते सुलट-उलट टाके घालायचे. पण त्या तिला इंटरेस्ट करतात. "अगं मग तू ते केलंस की तू हे करू शकतेस." मग ती जास्त म्हणजे एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे त्यांच्या कलेचा वारसा चाललाय. आणि इव्हन त्यांची नात आम्ही या घरी आल्यानंतर ती आली होती ना, 5 एक वर्षाची असेल ती. तर आम्ही बसलेले बघून ते लोकरीचे कलर बघून तिला खूप आनंद आला. आणि ती "आजी मला दे ना 2 सुया." म्हणून अशी घेऊन उगाचच 5 वर्षाची मुलगी किती करणार, पण तिलाही तो असा इंटरेस्ट आला त्याच्यात. म्हणजे तो त्यांचा वारसा त्यांच्या नातीकडे जाईल असं वाटतंय. आणि आता नाती येतात म्हटल्यावर आम्ही आंटीला म्हणतो, की तुम्ही नातींबरोबर टाइम द्या आणि आम्हाला क्लासला सुट्टी द्या. तर त्या ओरडतात, "नाही आजी तू क्लास ठेव." म्हणजे तिचा तो इंटरेस्ट जास्त डेव्हलप होईल असं मला वाटतंय. आणि आंटी कधी चिडत नाहीत. जसं ज्योतिकानी सांगितलं तसं. कधीही त्यांना विचारा, त्या खूप इंटरेस्ट दाखवतात सगळ्यांना आणि कोणीही कधी आलं तरी, "हां, तू शिक." एखादा आता करताना आमचा स्वेटर चुकतो म्हणजे लेंथ वाढते आणि मग त्याच्यात आम्ही आंटीला, "आंटी आता उसवतो ना, चुकलं हे." आंटी म्हणतात, "नको, आपण त्याच्यातनं वेगळा काहीतरी प्रकार करू." आणि त्याच्यातनं नवीन स्वेटर, नवीन डिझाइन चालू होतं. आणि आंटीला झोपेतही आम्ही सपोज विचारलं, "माझं हे इथे चुकलंय आंटी, हे डिझाइन आहे." "ठीक आहे, तू ते चुकली आहेस, तेवढ्या टाका नीट कर की तुला येईल." आणि डिझाइन येतात. आणि आंटीबद्दल बोलणं म्हणजे काय म्हणतात ना, समुद्रातनं एखादा शिंपला काढण्यासारखं आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्ही खूप बोललो तरी कमी आहे. आणि अशा आमच्या खूप छान मॅडम आहेत आणि त्या सगळ्यांची प्रेमाने आणि हसत मजेत आमचा क्लास चाललेला असतो. शनिवार रविवार सुट्टी, म्हणजे बापरे! सुट्टी क्लासला असं आम्हाला फील येतं. सोमवार येतो कधी आणि आम्ही क्लास, आणि त्या ॲज अ टीचर किंवा स्टुडंट असं त्यांचं नातं नाही आहे. आम्ही सगळ्या फ्रेंड्स म्हणूनच म्हणजे चेष्टा-मस्करी करत आणि म्हणजे आम्ही आंटीची पण चेष्टा करत असतो. त्यालाही आंटी आम्हाला असं हे करतात. पण एक लिमिट ठेवतो आम्ही, की त्या शेवटी आमच्या मॅडम आहेत, की आपण म्हणजे टीचर बरोबर किती कॉन्टॅक्टमध्ये असं हे करायचं ते आम्ही म्हणजे एक लिमिट ठेवून घेऊन चेष्टा-मस्करी आमची चालू असते. आणि शुक्रवारपर्यंत असा खूप छान म्हणजे इथे घरी आमचा ह्यो 1:30 वाजला असं होतं. इथे या ते 1:30 वाजलाय, 2 पर्यंतच क्लास आहे. असं म्हणजे खुशीने सगळे येतात, खूप एन्जॉय करतो. खूप छान आमचा हे चाललेला असतो. इथे आल्यावर आम्हाला खूप छान एक्सपिरियन्स येतो. खूप लोकांच्या ओळखी होतात, खूप फ्रेंड्स येतात.
वेगळे वेगळे आम्हाला प्रकार बघायला मिळतात, त्या काय शिकतायत ते. आणि मला शिकवलेलं ते दुसऱ्याला शिकवतील, पण थोडं वेगळ्या पॅटर्ननी शिकवतात. त्यामुळे खूप व्हरायटी पण शिकली जाते आमची. आशाताई, तुमचं ह्या बिझी शेड्यूल मधलं तुम्ही थोडासा वेळ आमच्यासाठी काढला, त्याच्याबद्दल खूप 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 थँक्यू. आणि वाईज ऑफ वेणुक्राम कडनं तुम्हाला पुढच्या तुमचं हे आहे प्रवास आहे त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही तर आल्या बरोबर मी पण तुम्हाला थँक्यू सो मच म्हणते.